तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव परिसरात घरात घुसून लूटमार केल्यानंतर एका 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। सदर घटनेतील फिर्यादी ही मूळची बुरी ढोलकर, जिल्हा बुरहाणपूर, मध्य प्रदेश येथील रहिवासी असून सध्या दुधलगाव परिसरात वास्तव्यास आहे। 17 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास फिर्यादी व तिचा पती हे घरी झोपलेले असताना अज्ञात 2 इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। त्यापैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता। शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी फिर्यादीच्या पतीकडील रेडमी 5G कंपनीचा मोबाईल आणि 600 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेतल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। यानंतर आरोपींनी सोन्या चांदीचे दागिने मागितले। दागिने नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी फिर्यादी व तिच्या पत्नीला जबरदस्तीने जवळील शेतात नेले। तिथे पतीला विळ्याचा धाक दाखवून दोन्ही आरोपींनी आळीपाळीने फिर्यादीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून आरोपी मोटारसायकलवरून पसार झाल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 148/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 64(1), 70(1), 309(4), 311, 333, 351(2), 351(3) आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मलकापूर। काय नाव तुमचं? मी निवृत्ती सोपान बारंबे, राहणार दुधलगाव बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये दोन नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितले की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहेत। आणि मग त्यांनी घरामधून टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन।